हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू दिस चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. एक्झाम्स अगदी जवळ आलेल्या आहेत. 50 ते 45 दिवसाचाच टाइम आपल्या जवळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मल्टिपल प्रॉब्लेम्स फेस करावं लागतात आणि त्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की सर अकाउंट्स मध्ये अभ्यास केलेलं सुरुवातीला लक्षात राहत आहे, बट काही दिवसानंतर आम्ही जर ऑडिटिंगचा अभ्यास आता करत आहोत तर ऑडिटिंगचा आता लक्षात राहत आहे, बट काही दिवसानंतर जर आम्ही ऑडिटिंग सोडून मॅनेजमेंट अकाउंट स्टार्ट केलं, फायनान्शियल अकाउंटिंग स्टार्ट केलं, ऍक्ट अँड लॉ स्टार्ट केलं तर अगोदर झालेलं विसर पडत आहे. किंवा अशी एखादी एक ट्रिक सांगा जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास आम्हाला करता येईल. कारण मेन रिझन आहे की मॅक्सिमम जण मल्टिपल एक्झामची प्रिपरेशन करत आहेत, त्यामुळं अनेकांना जास्त टाइम या गोष्टीकडे देता येत नाहीये, एकाच पर्टिक्युलर एक्झाम्सकडे फोकस ठेवून अभ्यास करता येत नाहीये. आता काही जण म्हणत असतील की एकाच एक्झामकडे फोकस करावं, काही जण म्हणत असतील की एका वेळी एकाच एक्झामकडे फोकस केलं ते पण गेलं हे पण गेलं असं होईल. त्यामुळे मल्टिपल लोकांचे या पर्टिक्युलर पॉइंटवर वेगवेगळे मत असतात, बट आपल्याला त्याच्या वादात पडायचं नाहीये. आपल्याला फोकस करायचं आहे की बाबा कोणत्याही इथून येणाऱ्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर नोट्स कसे तयार करायचे, त्यातल्या त्यात अकाउंट्स मध्ये जे थेअरी सब्जेक्ट असतात जसे की ऑडिटिंग हा एक थेअरी सब्जेक्ट आहे. त्यानंतर ऍक्ट अँड लॉज मध्ये जेवढेही ऍक्ट्स अँड लॉज आहेत ते सर्व थेअरी सब्जेक्ट आहेत. आणि तुम्ही जर ऍक्ट्स अँड लॉज चे पीडीएफ वगैरे बघितला तर प्रत्येक ऍक्टचे डिफरंट डिफरंट सेक्शन्स असतात, राईट. खूप सारी माहिती असते, एक एक का चॅप्टरचे पीडीएफ 15-15 20-20 पेजेसचे पीडीएफ असतं. आणि मग एक्झामच्या वेळेला, परीक्षेच्या वेळेला हे सर्व पीडीएफ आपल्याला रिवाइज करणं, ते सर्व नोट्स प्रॉपर पद्धतीने अभ्यास करणं होत नाही. आताच फर्स्ट टाइम अभ्यास करताना होत नाहीये, मग त्यावेळेस कसं होणार? मग अशा वेळेस तुम्हाला तुमचे सेल्फ नोट्स जे तुम्ही काढलेले आहेत ते तुम्हाला मदत करतात. अशा पद्धतीने नोट्स काढायला मी आज शिकवणार आहे की जेणेकरून 15 ते 20 पीडीएफचा अभ्यास ते तुम्ही एकाच तुमच्या 4-5 पेजेस मध्ये करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे, नॉर्मल आपले जे असे जोड पेजेस असतात, नॉर्मल असे पेजेस घ्यायचे, राईट, जे की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. एक 2-3 पेजेस घेऊन याच्यावर सर्व माहिती लिहायला स्टार्ट करायची. तुमच्यापैकी मॅक्सिमम जण जर ऑलरेडी आपला कोर्स जॉईन केलेला असतील तर त्याच्यामध्ये एक फोल्डर आहे ऑडिटिंग नावाचा, ज्याच्यामध्ये 8 व्हिडिओज ऑलरेडी अपलोड करण्यात आलेले आहेत. आणि प्रत्येक व्हिडिओची जर तुम्ही लेंथ बघितलं तर ऑन अन ॲव्हरेज बघा, पहिला व्हिडिओ 1 तास 14 मिनिटाचा आहे, दुसरा व्हिडिओ 21 मिनिटाचा आहे, तिसरा व्हिडिओ 1 घंटा 35 मिनिट. आणि ऑन अन ॲव्हरेज आपण सगळे व्हिडिओ जर व्यवस्थित अरेंज केलं तर हे सगळे व्हिडिओची जर टोटल ड्युरेशन जर बघितलं तर मिनिमम 8 ते 9 तास होत आहे, राईट. आता हे 8 ते 9 तास तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा अभ्यास करत असता तेव्हा इझिली तुमच्यानं अभ्यास करून कव्हर होत असतं. बट एक्झाम 2 दिवसावर आहे आणि ऑडिटिंगचं रिव्हिजन करायचं आहे, हे सर्व पीडीएफ वापस बघणं होत नाही, राईट. ह्याचं प्रिंट आउट काढणं, इकडे तिकडे हरपून वगैरे जाऊ शकत असतात. काही जण तर प्रिंट आउट पण काढत नाहीत, लॅपटॉपमध्ये पीडीएफ वगैरे असतात. आणि एक्झामच्या समोर आपल्याला कसं असतंय की एका तासाच्या सर्व गोष्टी रिवाइज झाल्या पाहिजे कमीत कमी वेळात. मग हे 8 तासाचं जे व्हिडिओ कंटेंट आहे ते तुम्हाला एक 30 ते 40 मिनिटाच्या सेशन मध्ये जर कव्हर करायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करायचे, अशा पद्धतीनं नोट्स तयार करायचे. आता मी काय केलेलं आहे की आपलं जो ऑडिटचे जे 8 तासाचं सगळं कंटेंट आहे त्याच्यातलं जे इम्पॉर्टंट कंटेंट जे मागच्या वर्षी एक्झामला आलेलं आहे किंवा त्या पर्टिक्युलर ऑडिटच्या त्या पर्टिक्युलर कंटेंटवर कंटिन्युअस क्वेश्चन्स आलेले आहेत ते एका ठिकाणी कॅटेगराईज केलं आणि प्रॉपर एका जोड पेजवर लिहून काढलं. अशा पद्धतीने जवळपास ऑडिटचे जे आपले 8.5 तासाचं कंटेंट आहे ते पूर्ण कंटेंट हे अशा पद्धतीने मी रेकॉर्ड केलेलं आहे. नंबर 1 टाकायचं प्रायमरी ओपिनियन काय असते, नंबर 2 सेकंडरी ओपिनियन काय असते, त्यानंतर ऑडिटचा असा कोणता प्रकार आहे जो कायद्यानुसार आवश्यक आहे, स्टॅच्युटरी ऑडिट. म्हणजे जे जे इम्पॉर्टंट आहे ते एका कागदावर लिहायचं. आणि असं करत 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 जवळपास बघा, आता ह्याच्यामध्ये व्यवसायातील कर्मचाऱ्यांमार्फत कोणतं ऑडिट केलं जाते, इंटरनल ऑडिट. ऑडिटचे टाइप्स कोणते कोणते आहेत, सगळे ऑडिटचे टाइप्स एकाच ठिकाणी. आणि हे करण्यासाठी
जे आपले ऑलरेडी झालेले पीडीएफ आहेत आणि पीडीएफ थ्रू शॉर्ट नोट्स तयार करण्यासाठी मिनिमम 1 ते 1.5 तासाचाच टाइम लागतो. किती टाइम लागतो? 1 ते 1.5 तास. याच्यासाठी तुम्हाला काही 5-5, 6-6 घंटे द्यायची गरज नाहीये. प्रॉपरली इन्कम टॅक्स फोल्डर असेल, फायनान्शियल अकाउंटिंग फोल्डर असेल, फायनान्शियल मॅनेजमेंट फोल्डर असेल, आपल्या कोर्स मधलं बिझनेस कम्युनिकेशनचा फोल्डर असेल, ऍक्ट अँड लॉज असतील, सगळेचे सगळे फोल्डर्स मधले पीडीएफ जे आहेत ते प्रिंट आउट्स काढायचे आणि प्रिंट आउट्स काढल्यानंतर स्वतःचे सेल्फ नोट्स बनवायचे. बघा, जो सिलेबसचा तुम्ही अभ्यास करताय तो फक्त एका महाट्रान्सकोला नाहीये, येणाऱ्या नगर परिषदेला सुद्धा आहे. त्याचबरोबर जे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू महारत्न नवरत्न कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सॅलरी 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त असते, त्या एक्झामचा सुद्धा सिलेबस सेम असतो. आणि जर तुम्ही आतापासूनच प्रॉपर प्रिपरेशन करत गेलात, प्रॉपर सेल्फ नोट्स तुमच्याजवळ राहिले, तर येणाऱ्या भविष्यामध्ये अशा प्रकारची कोणती जर एक संधी आली जिथं प्रोफेशनल नॉलेजचा सिलेबस आहे आणि पगार महाट्रान्सको पेक्षा जास्त आहे, तर त्यावेळेस तुमचं मन म्हणते की बाबा एक वेळेस एक्झाम देऊन बघ, आणि त्यावेळेस हे सेल्फ नोट्स तुम्हाला कामाला येतील. आता या सेल्फ नोट्स मध्ये मी जवळपास काय केलेलं आहे, एक 5 ते 6 पेजेस मध्ये नियर अबाउट ऑडिटिंगशी रिलेटेड त्या 8 पीडीएफ मध्ये जे पण आपली माहिती आहे ऑडिटिंगच्या लेक्चरशी रिलेटेड, ते जवळपास अशा 36 पॉइंट्स मध्ये त्या सर्व माहिती मी व्यवस्थित लिहून काढली. जमेल त्या भाषेत, मोडक्या तोडक्या भाषेत, स्पेलिंग मिस्टेक असू दे चालू द्या, मराठीमध्ये कानामात्र असू दे, चुकलं असू दे चालू द्या, बट आपल्याला काय तिथं थेरॉटिकल पेपर द्यायचं नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त तिथं योग्य एमसीक्यू ला टिकमार करून यायचं आहे. आणि असं जर छोटं मोठं तुम्ही जर जुगाड केलात तर डेफिनेटली रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल. हा, सुरुवातीला थोडस जड जाईल इन द सेन्स कोण तेवढंच ते करत बसाव, त्याच्यापेक्षा प्रिंट आउट काढला आहे त्याच्यावर हायलाइट कर, अशा गोष्टी येत असतात. किंवा जाऊ दे, मूड नाही आता उद्या बघूत, अशा गोष्टी होत असतात. बट तुम्ही जर हे केलात, रिझल्ट पॉझिटिव्ह येईल. नक्की रिझल्ट आपल्या फेवर मध्ये येईल. तुम्हाला रिझल्ट आणण्यासाठी असे छोटे मोठे जुगाड करत जावे लागतात. ऑलराईट, आता हे नोट्स काढण्याची टेक्निक कदाचित तुमचं अक्षर माझ्यापेक्षा वेगळं राहू शकतं. तुम्ही पॉइंट वाईज गेल्यापेक्षा तुम्ही माइंड मॅप प्रिफर करू शकता, तुम्ही चार्ट्स प्रिफर करू शकता, कसंही करा, बट स्वतःचे नोट्स सेल्फ नोट्स तयार करायचेच. ऑलराईट, आता हे जे बघितलं हे आपण ऑडिटिंगशी रिलेटेड बघितलं. सेल्फ नोट्स तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स तयार करू शकता. ऍक्ट अँड लॉज मध्ये कॉन्ट्रॅक्ट ऍक्टचे स्वतः सेल्फ नोट्स तयार करायचे, जीएसटी ऍक्टचे करायचे, जेणेकरून काय होईल की एक्झाम उद्या म्हणल्यानंतर ना कोणता कोर्स बघायची गरज पडणार आहे, ना सगळे पीडीएफ बघायची गरज पडणार आहे. जे तुमचे हे स्वतःचे असे सेल्फ नोट्स असतील, फक्त तेच घेऊन बसायचं आणि रिवाइज करत राहायचं. आणि एक्झामच्या अगोदर जर एखादा एक टीचर, साधं सिंपल आहे, एक्झामच्या अगोदर एखादा एक टीचर, मी माझंच एक्झाम्पल सांगतो, एक्झामच्या अगोदर मी जर लाईव्ह सेशन घेतलं तर लाईव्ह सेशन मध्ये 3 तासाच्या लाईव्ह सेशन मध्ये कुत्तून म्हणजे बेंबीच्या देठापासून जरी जोर काढून शिकवण्याचा प्रयत्न केला तर मिनिमम मी 300 ऑब्जेक्टिव्ह क्लिअर करू शकतो दिवसभरातून एमसीक्यूज. राईट, बट तुम्ही जर सेल्फ नोट्स तयार केलात तर या सेल्फ नोट्स मधून तुम्ही त्या एक्झामच्या 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर 1500 ते 1600 इम्पॉर्टंट पॉइंट्स कव्हर करू शकता. म्हणजे जे आज गोष्ट तुम्हाला जड जात आहे त्याचा बेनिफिट तुम्हाला एक्झामच्या 1 ते 2 दिवस अगोदर होईल. आणि एक्झामच्या 2 दिवस अगोदर तुमच्यापैकी अनेक जणांनी एक्झाम दिलेली आहे. सिच्युएशन अशी होते की हाईड अँड सीक आपण खेळत होता लहानपणी, त्याला लप्पन डाव असं वगैरे म्हणतात. तुम्ही जर लपून बसलात आणि जर हुडकणारा व्यक्ती आजूबाजूलाच असेल तर तुमच्या मनात एक काइंड ऑफ नर्वसनेस होते, धगधग धगधग होत असते. आणि त्याच्यामुळे काय होत असते की अभ्यास करत नसेल तर अभ्यास करायची इच्छा होते, अभ्यास करायला बसलं, क्वांट घेऊन बसलं तर रिझनिंगचं काहीतरी डोक्यात चालते, रिझनिंग घेऊन बसलं मराठीचं डोक्यात बसते, मराठी घेऊन बसलं तर स्वतःचं मराठीचं मन स्वतःला म्हणते काय मराठी घेऊन बसला, 10-15 मार्काचंच आहे, अकाउंट काय 110 मार्काला आहे, अकाउंट घेऊन बसलं तर काहीच येत नाही. सो असे अननेसेसरीली गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला सेल्फ नोट्स तयार करावेच लागतील. आय होप आजच्यासाठी एवढं मोटिवेशन मोर दॅन इनफ आहे. ह्याची एक कॉपी मी तुम्हाला काय करेन, आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये, बॅचमध्ये, ऍप्लिकेशनवर, चॅट सेक्शन मध्ये सेंड करेन. व्यवस्थित चेक करा आणि प्रॉपर पद्धतीनं तुमचं तुम्ही ओन लेवलवर नोट्स वगैरे काढायचे. आणि त्यातल्या त्यात कॉस्ट अकाउंटचे पण सुद्धा महत्वाचे नोट्स आहेत, ते सुद्धा फॉर्म्युलेज वगैरे असतील तर ते काढायचे. ओके, हे झाले नोट्स कसे प्रिपेअर करावे. त्यानंतर आज उद्यामध्ये चॅनलवर आणखी एक व्हिडिओ मी अपलोड करेन
डेप्युटी मॅनेजरच्या स्टुडंटसाठी, जे डेप्युटी मॅनेजरच्या पोस्टची तयारी करायला त्या स्टुडंटसाठी, आणि साईड बाय साईड लोअर डिव्हिजनल क्लर्कची जे प्रिपरेशन करायला त्या सर्व स्टुडंटसाठी, की बाबा नोट्स तर कसे प्रिपेअर करायचे बघितलं, सोमवार ते शनिवार अभ्यासाचा शेड्यूल कसा असला पाहिजे जेणेकरून कोणतीच गोष्ट तुमच्या हातातून सुटता कामा नये, ते व्यवस्थित पहा, व्यवस्थित त्याच पद्धतीने फॉलो करायचं आहे. कारण सध्या अनेक मुलांना मी जेव्हा बघतो अंधाधुंद कारभार काहीही करायलेत, कोणीही कुठल्याही कानाकोपऱ्यात बसून कोणतेही अनवॉन्टेड जे एक्झामला न येणारे एमसीक्यूज वगैरे सॉल्व्ह करायलेत, हे टाळायचंय. ओके, सो याच्यासाठी तो व्हिडिओ व्यवस्थित पहा. डिस्क्रिप्शन मध्ये मॉक टेस्टची लिंक दिलेली आहेत, फ्री मॉक टेस्ट. डेप्युटी मॅनेजरचे स्टुडंट असाल तर ते डेप्युटी मॅनेजरची मॉक टेस्ट सॉल्व्ह करायची, आणि लोअर डिव्हिजनल क्लर्कचे स्टुडंट असाल तर लोअर डिव्हिजनल क्लर्कची मॉक टेस्टची लिंक दिलेली आहे, ते सॉल्व्ह करायचं. या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये, आणखी काही गोष्टी त्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू.